नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान. आजचा आपण घटक अभ्यासणार आहोत. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. आपल्या पहिल्या घटकाला सुरुवात करण्या अगोदर थोडंसं आपण या आपल्या इयत्ता 6वीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ त्याचं निरीक्षण करूया. मुखपृष्ठावर आपल्याला काही आकृत्या दिसत आहेत. पाठामध्ये असलेले विविध घटक आणि त्या घटकाशी संबंधित अशा या आकृत्या आहेत. तर मलपृष्ठावर असलेलं जे चित्र आहे ते कास पठारावरील काही फुलं जी आहेत त्याचं चित्र आहे. मुखपृष्ठावर असलेल्या काही आकृत्यांचा तुम्ही थोडंसं पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याचं निरीक्षण करा आणि कुठल्या पाठाशी या आकृत्या संबंधित आहेत हे शोधण्याचा जरूर प्रयत्न करा. घटकाकडे आपण येऊया. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. बालमित्रांनो, या आकृतीत आपल्याला काही सजीव दिसत आहेत. त्यातील काही सजीव, उदाहरणार्थ हरिण, आपल्याला जमिनीवर आढळून येते, तर काही सजीव हे पाण्यात आढळतात, उदाहरणार्थ मासे. तर काही सजीव हे हवेमध्ये आपल्याला आढळून येतात, जसे पक्षी. तर पृथ्वीवर असणाऱ्या या सर्व बाबी जमीन, पाणी आणि वातावरण यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, लिथोस्फियर, जलावरण, हायड्रोस्फियर व वातावरण, ॲटमॉस्फियर असे म्हणतात. विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. लिथोस्फियर, शिलावरण. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. The earth's crust is hard and it is mainly made of rock. About a third of the surface of the earth consists of land. पृथ्वीवरील जमीन हा शिलावरणाचाच भाग आहे. त्यानंतर जलावरण म्हणजेच हायड्रोस्फियर. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 2/3 of the earth's surface is covered with water. आणि वातावरण म्हणजेच पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण. The atmosphere is the layer of the air that surrounds the earth. पृथ्वीची ही जी आवरणे आहेत ही निसर्गतः निर्माण झालेली आहे. शिलावरण म्हणजेच लिथोस्फियर, जलावरण म्हणजेच हायड्रोस्फियर आणि वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फियर. या तिन्ही आवरणाच्या जीवसृष्टीने व्यापलेल्या भागास जीवावरण असे म्हणतात. आणि या तिन्ही आवरणामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकून आहे. पृथ्वीवरील ही सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन, पाणी आणि हवा हे घटक महत्त्वाचे आहेत आणि यांना आपण नैसर्गिक संसाधने. पृथ्वीचा पृष्ठभाग हा पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण आणि शिलावरणाने बनलेला आहे. The surface of the earth comprises of water and land, that is the hydrosphere and lithosphere. या आकृतीत तुम्हाला दिसतंय बघा, जलावरणाचा भाग आहे 71% आणि शिलावरणाचा भाग आहे 29%. 71% is water area and 29% is land area. तर स्थायू, जल आणि वायू रूपातील हे नैसर्गिक घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने होत. The natural components in solid, liquid and gaseous form as resources. थोडंसं आपण मागच्या इयत्तेत काय शिकलेलो आहोत ते आठवूया. वातावरणाचे 5 थर कोणते? पहिला थर आहे the layers of the atmosphere. पहिला थर आहे तपांबर म्हणजे ट्रोपोस्फियर. दुसरा थर आहे स्थितांबर स्ट्रॅटोस्फियर. मध्यांबर
मेझोस्फिअर, दलांबर, आयनोस्फिअर आणि बाह्यांबर म्हणजेच एक्झोस्फिअर किंवा थर्मोस्फिअर. तर अशा प्रकारे हे वातावरणाचे 5 थर आहेत आणि आपण या हवा या नैसर्गिक संसाधनाचा आता अभ्यास करणार आहोत. हवा म्हणजेच एअर. पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण. The atmosphere is the layer of the air that surrounds the earth. आणि या हवेचे घटक कोणकोणते आहेत बघा. ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78% आणि कार्बन डायऑक्साइड निष्क्रिय वायू बाष्प हे घटक आहेत 1%. The components of air are nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, water vapor and dust particles. हवेचे हे जे घटक आहेत त्यांचं प्रमाण आपण बघूया. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साइड 0.03% आणि हेलियम, हायड्रोजन, निऑन, झेनॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन हे इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू त्यांचं प्रत्येकी प्रमाण. आता या हवेचे जे घटक आहेत या घटकांचे उपयोग आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. ऑक्सिजनचे उपयोग आपल्या सर्वांना माहिती आहे. ऑक्सिजनचा उपयोग हा श्वसनासाठी होतो. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग बीइंग्स. त्याचबरोबर ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो फॉर कंबशन. त्यानंतर गिर्यारोहक, रुग्ण किंवा सागर तळाशी जाणारे पाणबुडे यांना सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा सिलेंडर मधून केला जातो. कारण जसजसं आपण उंचावर जावे तसतशी ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते आणि हा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी गिर्यारोहक आपल्या पाठीवर ऑक्सिजनचे नळकांडे घेऊन जातात. मेडिकल ब्रीथिंग ॲट मेडिकल फॅसिलिटीज, लाईफ सपोर्ट सिस्टीम्स इन एअरक्राफ्ट, सबमरीन्स, स्पेस फ्लाइट अँड डायव्हिंग at high altitudes, oxygen is used. पुढचा आपला हवेचा घटक आहे कार्बन डायऑक्साइड. बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून आपल्यासाठी अन्न तयार करत असतात. Plants use carbon dioxide for producing their food. त्याचबरोबर थंड पेयामध्ये कार्बन डायऑक्साइड दाबाखाली विरघळवला जातो आणि त्यामुळे आपण जेव्हा बाटलीचे बूज काढतो त्यावेळेला तो फसफसून आपल्याला वर आलेला दिसून येतो. ड्राय आईस, जेव्हा कार्बन डायऑक्साइड थंड केला जातो तेव्हा तो स्थायू रूपात जातो, त्याला आपण कोरडा बर्फ असं म्हणतो आणि खाण्याचे पदार्थ टिकवण्यासाठी हा कोरडा बर्फ वापरतात. टू स्टोअर फूड, ड्राय आईस इज यूज्ड. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइडचा उपयोग अग्निशामक नळकांड्यामध्ये केला जातो. कार्बन डायऑक्साइड यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स, आग विझवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नायट्रोजन. नायट्रोजन हा हवेमध्ये 78% 78% इतका असतो. नायट्रोजनचा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळविण्यासाठी तसेच अमोनिया निर्मितीसाठी होतो. Helps living things to build the necessary proteins and it is also useful in the production of ammonia. निष्क्रिय वायू पहिला आहे आर्गॉन. आर्गॉनचा उपयोग विजेच्या बल्ब मध्ये केला जातो. Used in electric bulb. क्रिप्टॉन. फ्लोरोसेंट पाईप मध्ये या क्रिप्टॉनचा उपयोग केला जातो. यूज इन फ्लोरोसेंट ट्यूब्स. त्याचबरोबर डोळ्यांच्या ज्या सर्जरी केल्या जातात त्यासाठी सुद्धा या क्रिप्टॉनचा उपयोग केला जातो. यूज बाय सर्जन्स टू ट्रीट सर्टन आय प्रॉब्लेम्स. निऑन. जाहिरातींसाठी किंवा रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये निऑनचा उपयोग केला जातो. यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. हेलियम. हेलियम हा वायू
कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी मध्ये याचा उपयोग होतो. यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. बालमित्रांनो, थोडस लक्षात ठेवूया आपण महत्त्वाच्या गोष्टी. पृथ्वीवरील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवर ही जीवसृष्टी टिकून आहे. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू द बॅलन्स बिटवीन these various gases and other constituents of air. तर या जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही एक अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. आणि धुके, ढग, हिम, पाऊस यांची निर्मिती ही या वातावरणामुळेच शक्य होते. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. प्रदूषक घटक नैसर्गिक हवेतील जे पदार्थ किंवा घटक मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या आरोग्यास किंवा जीवनास हानिकारक असतात त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात आणि त्यांच्यामुळेच वायू प्रदूषण घडून येते. कारखान्याच्या धुरामधून बाहेर पडणारे विषारी वायू यामुळे वायू प्रदूषण घडून येते. इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे विषारी वायू यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. या इंधन ज्वलनातून जाणारे घटक म्हणजेच नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी. आणि यामुळेच वायू प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. जणू आपल्याला पृथ्वी सांगत आहे की या वायू प्रदूषणापासून मला वाचवा. ओझोनचा थर, ओझोन लेयर. जमिनीपासून साधारणपणे 17 ते 26 किलोमीटर उंचीवरच्या वातावरणाच्या थरात ओझोन हा वायू असतो. This layer of ozone gas is in the lower part of stratosphere. सूर्याकडून येणाऱ्या काही घातक किरणांना शोषून घेण्याचे काम हा ओझोनचा थर करतो आणि या संरक्षक छत्रीमुळे पृथ्वीवरील सजीवांचे सूर्याच्या घातक किरणांपासून रक्षण होते. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. These rays are absorbed by this ozone layer and thus the life on the earth is protected. छाता बारिश से हमें बचाता, ओझोन सूर्य से पृथ्वी पर जीवन बचाता. आणि म्हणूनच ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. The 16th September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही हे शब्दकोड जे मी दिलेला आहे, एक पझल दिलेला आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. काही मी आडवे शब्द आणि उभे शब्द दिलेले आहेत, त्याचा तुम्ही विचार करा आणि त्यानुसार हे शब्दकोड जरूर सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं उत्तर तपासून पहा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून याची तुम्ही उजळणी करू शकता. थँक यू.